मित्रांनो, अमेरिकेमध्ये 9/11च्या आतंकवादी हल्ल्यानंतर एक FBI ऑफिसर ओसामा बिन लादेनच्या बॉडीगार्डची विचारपूस करत होता. या ओसामाच्या बॉडीगार्डच्या मनात अमेरिकन लोकांबद्दल प्रचंड राग भरला होता. त्यामुळे तो त्यांना अजिबात सहकार्य करत नव्हता. उलट तो त्यांना शिव्या देत होता. कोणत्याही प्रश्नाचे नीट उत्तर देत नव्हता. या दरम्यान त्या ऑफिसरच्या असे लक्षात आले की त्या बॉडीगार्डला जे चहा बिस्किट दिले होते त्याला त्याने हात सुद्धा लावला नव्हता. काही वेळानंतर ऑफिसरला समजले चहा बिस्किटांमध्ये साखर होती आणि ओसामाचा तो बॉडीगार्ड डायबिटीजचा पेशंट होता, ज्यामुळे भूक लागून सुद्धा तो काहीच खात नव्हता. त्याचा हा आजार लक्षात घेता दुसऱ्या दिवशी त्या ऑफिसरने त्याला बिन साखरेचा चहा आणि बिस्किट दिली. ह्या छोट्याशा कृतीमुळे त्या बॉडीगार्डचा राग शांत झाला आणि तो त्यांना सहकार्य करू लागला. आता झाले असे की इथे मानसशास्त्राचा एक महत्त्वाचा नियम वापरला गेला. त्या ऑफिसरने बॉडीगार्डला रिस्पेक्ट, मान सन्मानाची वागणूक दिली. ह्या बदल्यात तो बॉडीगार्ड सुद्धा ऑफिसरला रिस्पेक्ट देऊ लागला. कारण FBIच्या हुशार ऑफिसर्सना माहिती असते की आपल्याला रिस्पेक्ट तेव्हाच मिळतो जेव्हा आपण दुसऱ्यांना रिस्पेक्ट देतो. तसं पाहायला गेलं तर प्रत्येकाला वाटते लोकांनी आपला रिस्पेक्ट करावा, आपला मान सन्मान करावा. यासाठी एक साधा नियम आहे. जेव्हा तुम्ही लोकांची रिस्पेक्ट कराल तेव्हा लोक सुद्धा तुमचा रिस्पेक्ट करतील. पण रिस्पेक्ट देऊन सुद्धा रिस्पेक्ट मिळत नसेल तर काय केले पाहिजे? यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 6 असे मार्ग सांगणार आहे ज्यामुळे लोक तुमचा रिस्पेक्ट करतील, तुमचा मान सन्मान करतील. कारण रिस्पेक्ट मागून मिळत नाही तर रिस्पेक्ट कमवावी लागते. पहिला नियम, जे काही बोलाल ते तुमच्या कृतीने सिद्ध करा. एकदा एका इंटरव्ह्यूमध्ये रतन टाटा यांना विचारण्यात आले की अंबानींसारखे त्यांचे नाव जगातल्या श्रीमंतांच्या यादीमध्ये का नाहीये? त्यांनी एकदम नम्रपणे उत्तर देत सांगितले, अंबानी बिझनेसमॅन आहेत आणि टाटा इंडस्ट्रियलिस्ट. आमचे ध्येय ह्या जगाला सुंदर बनवणे आहे, फक्त स्वतःचे खिसे भरणे नाही. आमची इच्छा आहे की हे पूर्ण जग एक सुरक्षित, चांगली जागा व्हावी. आम्हाला फक्त आमचे स्वतःचे घर मोठे करायचे नाही. मित्रांनो, समजा हीच गोष्ट विजय माल्या बोलला असता तर तुम्हाला हसू आवरले नसते. पण टाटाने जे मनोगत व्यक्त केले त्याला त्यांच्या कृतीचा भक्कम आधार आहे. टाटा ह्या कंपनीने पूर्ण जगामध्ये 4.5 लाख लोकांना रोजगार दिला आहे आणि कोरोनाच्या काळात त्यांनी 1500 करोड रुपये दान केले होते. ह्याच कारणामुळे आज जगभरामध्ये लोक रतन टाटांना खूप मानतात, त्यांचा रिस्पेक्ट करतात. कारण ते जे काही बोलत असतात ते त्यांच्या कृतीमधून दिसून येते. पण आजच्या काळात लोक गप्पा तर फार मोठमोठ्या मारतात पण त्याला कृतीची जोड नसते. त्यामुळे त्यांचे मित्र, कुटुंब, नातेवाईक त्यांच्या बोलण्याला जास्त सिरियसली घेत नाही. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जे काही बोलाल ते तुमच्या कृतीमधून सिद्ध करा आणि मग तुमच्या ह्या गुणामुळे लोक तुमचा आपोआप रिस्पेक्ट करू लागतील. दुसरा नियम, जिथे गरज नाही तिथे माफी मागू नका. मित्रांनो, स्वतःची चूक स्वीकार करणे, ती चूक सुधारणे हा एक चांगला गुण आहे. पण तुम्ही नेहमीच स्वतःची चूक मान्य करत असाल, प्रत्येक वेळेस तुम्ही सॉरी बोलत असाल तर अशा वागणुकीमुळे तुम्ही एक कमजोर व्यक्ती आहात असे दिसून येते, जो सतत काही ना काही चुका करत असतो आणि जो आपल्या चुकांमधून शिकत सुद्धा नाही. अशी लोक स्वतःच्या चुकीसाठी सॉरी तर बोलतातच, पण कधी कधी दुसऱ्यांच्या भीतीने किंवा त्यांना खुश ठेवण्यासाठी सुद्धा ही लोक सॉरी बोलतात. यामुळे समोरच्याच्या नजरेत अशा लोकांची किंमत कमी होते. कारण ही लोक नेहमी दुसऱ्यांना खुश करण्यासाठी जगतात, त्यांचे स्वतःचे असे काही मत नसते. काही झाले तरी ह्या 3 गोष्टींसाठी कधीही सॉरी बोलू नका. पहिली, जिथे तुमची काही चूक नाही. दुसरी, जिथे तुमचा काहीच कंट्रोल नाही. आणि तिसरी म्हणजे ज्या गोष्टी तुमच्या पर्सनॅलिटीचा भाग आहे, ज्याला तुम्ही बदलू शकत नाही, ज्यामुळे तुम्ही इतरांपेक्षा वेगळे वाटता, अशा गोष्टींसाठी कधीही सॉरी बोलू नका. तिसरा नियम, स्वतःला सर्वात आधी प्रायोरिटी द्या. मित्रांनो, सतत लोकांसाठी उपलब्ध राहू नका. सर्वात आधी स्वतःला प्राधान्य द्या. ह्या नियमामध्ये तुम्ही अशी व्यक्ती बनता जिला भेटणे, ज्याच्याबरोबर कनेक्शन बनवणे लोकांना फार अवघड जाते.
इथे तुम्ही अनेक लोकांना इग्नोर करता आणि फक्त स्वतःच्या आयुष्यावर फोकस करता. अर्थशास्त्राच्या डिमांड आणि सप्लायच्या मॉडेलप्रमाणे जेव्हा लोकांसाठी तुमचा सप्लाय कमी होतो तेव्हा आपोआप तुमचे महत्त्व वाढू लागते आणि ह्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतात. आजच्या जगात त्याच व्यक्तीची रिस्पेक्ट केली जाते जो बाकीच्यांपेक्षा वेगळा आहे आणि जो सर्वात आधी स्वतःला प्राधान्य देतो. एक गोष्ट स्पष्ट करतो, इथे मी तुम्हाला स्वार्थी बना असे सांगत नाहीये, कारण स्वार्थी लोक फक्त आणि फक्त स्वतःबद्दलच विचार करतात. दुसरीकडे जी लोक स्वतःला प्रायोरिटी देतात ते दुसऱ्यांचा सुद्धा विचार करतात, पण सगळ्यात आधी ते स्वतःचा विचार करतात आणि मग दुसऱ्यांचा. चौथा नियम, प्रश्न विचारा आणि समोरच्याचे मन लावून ऐका. मित्रांनो, तुम्ही कधी अशा लोकांना भेटला असाल ना, जेव्हा कधी तुम्ही त्यांच्याबरोबर काही शेअर करता ते तुमचे बोलणे पूर्ण होण्याआधी म्हणतात, हो हो मला माहिती आहे, किंवा तुमचे बोलणे पूर्ण झाल्यानंतर म्हणतात, अरे ही गोष्ट तर मला आधीच माहिती होती, आणि मग नंतर स्वतःबद्दल बळ्या मारू लागतात. तुमचे बोलणे पूर्ण न ऐकता तुम्हाला ते हे दाखवतात की कसे त्यांना तुमच्यापेक्षा जास्त माहिती आहे. जेव्हा कुणी तुमच्या समोर असे करते तुमच्या मनातून ती व्यक्ती लगेच उतरते. त्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात रेस्पेक्ट राहत नाही, कारण मानसशास्त्राच्या सिद्धांतानुसार दुसऱ्यांना कमी लेखणारी व्यक्ती कोणालाच आवडत नाही. शक्यता आहे की एखाद्या विषयामध्ये तुम्ही एक्सपर्ट असाल, पण याचा अर्थ असा होत नाही की समोरच्याला काहीच माहित नाही. त्यामुळे समोरचा कोणी असू द्या, त्याचे मन लावून ऐका, त्याच्या मतांचा आदर करा, त्याला वेगवेगळे प्रश्न विचारा. असे केल्याने दोन फायदे होतात. एक तर तुमच्या ज्ञानामध्ये भर पडते आणि दुसरं म्हणजे समोरच्याला महत्त्व दिल्याने त्याच्या मनात तुमच्याबद्दल आपसुकच रिस्पेक्ट निर्माण होतो. पाचवा नियम, प्रत्येक वेळी लोकांना तुम्ही आवडाल ही अपेक्षा ठेवू नका. जे योग्य आहे तेच करा. अनेक लोकांना रिस्पेक्ट बद्दल गैरसमज आहे. त्यांना वाटते रिस्पेक्ट मिळवणे म्हणजे ते सगळ्या लोकांचे आवडते होतील, पण ही वास्तवता नाही. तुम्हाला वाटत असेल की लोकांनी तुमचा रिस्पेक्ट करावा, तर खरा रिस्पेक्ट कशातून मिळतो हे तुम्हाला माहिती पाहिजे. नेहमी तुम्ही लोकांचे आवडते राहाल किंवा लोक नेहमी तुमची स्तुती करतील हे गरजेचे नाही. काही लोक तुमचा रागराग करतील, तुमच्यावर जळतील, पण जेव्हा तुम्ही ह्या लोकांसमोर येता तेव्हा हीच लोक एका मर्यादेमध्ये राहतील, कारण तुमची शिस्त आणि चांगल्या स्वभावामुळे. प्रत्येकाला आयुष्यामध्ये कधी ना कधी कठीण निर्णय घ्यावे लागतात, ज्यामुळे काही लोकांना त्रास होऊ शकतो. पण जर तुम्ही कोणाचीही तमा न बाळगता जे योग्य आहे ते करता तेव्हा काही काळासाठी लोक नाराज होतील, पण असे निर्भीड निर्णय घेणाऱ्यांचे सगळेच रिस्पेक्ट करतात. सहावा नियम, आपला स्वाभिमान जपा, स्वतःचे हक्क जाणून घ्या. शेवटी सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, आधी स्वतःची रिस्पेक्ट करा, तरच लोक तुमचा रिस्पेक्ट करतील. मित्रांनो, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले, रिस्पेक्ट त्यालाच दिली जाते जो रिस्पेक्टच्या पात्र असतो. पण हे कसे ओळखायचे की कोणाला फक्त मोठेपणा पाहिजे आणि कोण खरंच रिस्पेक्टच्या पात्र आहे? याचे उत्तर एकदम सोपे आहे. ज्या लोकांची रिस्पेक्ट केली जाते ते सर्व सगळ्यात आधी स्वतःची रिस्पेक्ट करतात. त्यांचा आत्मविश्वास, आत्मसन्मान जबरदस्त असतो. त्यांना माहिती असते ते काय करत आहे आणि का करत आहे. त्यांचे स्वतःवर जबरदस्त नियंत्रण असते. त्यांना माहिती असते त्यांना आयुष्यात काय पाहिजे आहे आणि काय नाही पाहिजे आहे, आणि हे सगळं तुम्ही त्यांना पाहिल्यानंतरच लक्षात येईल. त्यांची देहबोली, त्यांचे कपडे, त्यांचा आहार, ते कोणत्या लोकांबरोबर बोलतात, ते आपला वेळ कसा घालवतात, ते आपल्या शरीराची काळजी कशी घेतात, हे सर्व बघूनच तुमच्या लक्षात येईल ह्या माणसाला स्वतःबद्दल प्रचंड आदर आहे. मित्रांनो, हे होते ते 6 जबरदस्त नियम ज्यामुळे तुम्ही लोकांचा रिस्पेक्ट मिळवाल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.